नमस्कार, मी श्वेता आणि तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये तुमचं स्वागत. उद्धव ठाकरे यांची शिवसेनेच्या पक्षप्रमुख पदाची मुदत संपते, त्यामुळे 23 जानेवारी नंतर उद्धव ठाकरे पक्षप्रमुख राहणार का हा मोठा प्रश्न ठाकरे गटच नाही तर राज्यातल्या राजकीय वर्तुळात उपस्थित झालाय. शिवसेनेच्या शिंदे आणि ठाकरे गटात शिवसेना पक्षावरती ताबा मिळवण्यासाठी संघर्ष सुरू आहे, त्यामुळे पक्षप्रमुख पदाचा वाद निवडणूक आयोगात गेलाय. मूळ शिवसेनेच्या घटनेनुसार 23 जानेवारी 2018 रोजी पक्षांतर्गत निवडणुका झाल्या आणि या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्याकडे 5 वर्षासाठी पक्षप्रमुखपद देण्यात आलं होतं आणि ही मुदत आज पूर्ण होतीये. एकीकडे मुदत पूर्ण होत असताना शिवसेनेचा वाद निवडणूक आयोगात आहे आणि या वादावर 30 जानेवारीला सुनावणी होणार आहे. त्यामुळे आजपासून 30 जानेवारीपर्यंत दोन्ही गटांना लेखी उत्तर सादर करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिलेत. जो निर्णय इलेक्शन कमिशनर आपल्या महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे जे आपले निवडणुकीचे प्रमुख आहेत त्यांच्या समोर आता ती सुनावणी झाली. अंतिम निर्णय ते जे देतील ते नियमाप्रमाणे होईल आणि नियमानुसार ज्यांचा कार्यकाळ संपत आहे त्यांना जोपर्यंत या पक्षाचा चिन्ह आणि नाव मिळत नाही तोपर्यंत मला असं वाटतं की त्यांना प्रमुख पदावर राहता येणार नाही. बाळासाहेबांनी स्वतः सुरू केलेला पक्ष आणि अर्थातच त्यांनी त्यांचा उत्तराधिकारी ठरवला होता. त्याच्यामुळे ज्यांना बाळासाहेबांवर प्रेम आहे ते बाळासाहेबांचा निर्णय कसा चॅलेंज करतील. त्याच्या मागे कुठलं तरी षडयंत्र असेल तर किंवा स्वतःचा स्वार्थ असेल तर काय करू शकतो. उद्धव ठाकरे हे शिवसेनेचे पक्षप्रमुख आज आहेत, उद्या राहतील आणि यापुढे राहतील. निवडणूक आयोगाच्या काही तांत्रिक गोष्टी असू शकतात, त्याचा आमच्या पक्षावरती पक्षप्रमुखांच्या पदावरती काही परिणाम होणार नाही. त्यांची निवड पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी आणि प्रतिनिधींनी केलेली असते. महाराष्ट्राच्या जनतेनं त्यांना स्वीकारले आणि महाराष्ट्राच्या जनतेने केलेली ही निवडणूक असं मी मानतो. त्याच्यामुळे आजही आणि उद्याही आणि त्यानंतर उद्धव ठाकरे हे शिवसेनेचे पक्षप्रमुख आहेत आणि राहतील. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला. उद्धव ठाकरे आजपासून शिल्लक सेनेचे पक्षप्रमुख असा उल्लेख करता येईल. त्यांचं पक्षप्रमुख पद आजपासून मुदत संपलेली असा टोला त्यांनी लगावला. तसंच जे आपल्या 40 आमदारांना सांभाळू शकत नाहीत, आपलं घर सांभाळू शकत नाहीत, ते वंचित सोबतची युती किती दिवस सांभाळतील अशी शंका असल्याचं बावनकुळे म्हणाले. आपल्यासोबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आहेत. आज खरं तर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा कार्यकाळ संपतो, त्यामुळे इथून पुढे आता काय भाजपची भूमिका असेल उद्धव ठाकरे यांना घेऊन? नाही, उद्धव ठाकरेबद्दल भाजपची भूमिका काय याबद्दलचा प्रश्न तर खरं तर या प्रश्नाचं उत्तर मी काय द्यावं हेच मला कळत नाही. कारण भाजपची भूमिका हीच असणार आहे की त्यांनी पक्ष आपला चालवावा. आम्ही आपला पक्ष चालवतो आहे, त्यांचा पक्ष त्यांनी चालवायचा असतो, आमचा पक्ष आम्ही चालवायचा असतो. त्यांच्याबद्दलची भूमिका काय आहे? काही निवडणुका नाही, काही नाही. त्यामुळे त्यांनी त्यांचा पक्ष वाढवायचा, आम्ही आपला पक्ष वाढवायचा. पण खरं तर भाजपकडून वारंवार त्या शिवसेनेवर किंवा ठाकरे गटावर टीका केली जाते, त्यामुळे आता ते त्या पक्षाचेच प्रमुख असणार नाही, त्यामुळे मग भाजपला टीका करायला उद्धव ठाकरे असतील का पक्षप्रमुख? खरं तर उद्धव ठाकरे आता निवडणूक आयोगाकडे रजिस्टर नाही अशा पक्षाचे पक्षप्रमुख आहे आणि त्यामुळं त्यांच्याकडे आता कुठलंही रजिस्ट्रेशन नाही आहे. आजपासून त्यांचा मला वाटतं आयोगाकडे त्यांची मुदत संपली आहे. तर पुढची आयोग काय भूमिका घेईल याची वाट बघावी. मग आता कुठल्या पक्षाचे पक्षप्रमुख म्हणून त्यांना म्हणता येईल? तर शिल्लक सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे असं म्हणता येईल. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहिते, उदय तिमांडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर. तर शिवशक्ती आणि भीमशक्ती युतीचा नवा पॅटर्न आकारास येणारे आणि उद्धव ठाकरे पक्ष आणि वंचित बहुजन आघाडीची आज युती होणार असल्याची घोषणा केली जाणार आहे. तसे स्पष्ट संकेत उद्धव ठाकरे पक्षाच्या वतीनं आणि वंचितच्या प्रकाश आंबेडकरांच्या वतीनं सुद्धा देण्यात आलेत. या युतीबाबत प्रकाश आंबेडकरांनी न्यूज 18 लोकमतला माहिती दिली. केवळ मुंबई महापालिका आणि इतर महापालिका निवडणुकीपुरती बोलणी पक्की झाल्याची माहिती आंबेडकरांनी दिली.
भाजप आणि अपक्षाच्या जागा वंचितला सोडण्याची उद्धव ठाकरे यांची तयारी आहे आणि वंचितला 50 ते 70 जागा मिळतील. काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत असतीलच असं दिसत नाही. आलेच सोबत तर वंचितच्या काही जागा कमी होतील, त्याला वंचितची तयारी असल्याची माहिती मिळाली आहे. वंचितनं शिवसेना विजयी झालेल्या जागा मागितलेल्या नाहीत. विधानसभा आणि लोकसभा युतीवरती अजून बोलणी व्हायची असल्याची सूत्रांकडून माहिती मिळाली आहे. तर आरपीआय खरात गटाचे सचिन खरात यांनी यावरती काय प्रतिक्रिया दिली आहे ऐकूया. आदरणीय बाळासाहेब आंबेडकर महाविकास आघाडीत जर आले तर त्यांचं मनापासून स्वागतच आहे. कारण आदरणीय बाळासाहेब आंबेडकर हे महाविकास आघाडी येण्यामुळे जो भाजप पक्ष जातीवादी, धर्मांध, संविधान विरोधी आणि लोकशाही विरोधी जो पक्ष आहे याला सत्तेपासून थांबवण्यामध्ये मोठ्या प्रमाणात मदतच होईल. तसेच महाराष्ट्र राज्यामध्ये आणि भारतामध्ये रयतेचे राजे शिवाजी महाराज, संभाजीराजे फुलेशाह आंबेडकर यांचा विचार अधिक मजबूत होईल. कोणाला वाटत असेल की आमच्या मागे महाशक्ती हे सरकार या लोकांनी बनवलंय, ते म्हणतात आम्हाला महाशक्तीचा पाठिंबा. पण आंबेडकर आणि ठाकरे या दोन शक्ती एकत्र येऊन जी निर्माण होईल ती खरी महाशक्ती असेल आणि त्या महाशक्तीसमोर आता कोणाचा टिकाव लागेल असं मला वाटत नाही. महाविकास आघाडी या युतीमुळे अधिक मजबूत आणि भक्कम. स्वतःच्या पक्षाचे 40 आमदार निघून गेले त्यांच्या वागण्यातनं, त्यांच्या बोलण्यातनं. मुख्यमंत्री असताना 18 महिने आमदाराच्या पत्रावर सह्या होत नव्हत्या. आणि त्यामुळं जर स्वतःच्या पक्षाचे आमदार निघून गेले तर मित्र पक्षाला कसं टिकवणार. आणि प्रकाश आंबेडकरजी तर खरं तर त्यांना जशी मित्राची पाहिजे तसं मित्रत्व देऊ शकले उद्धवजी तर युती टिकेल. मला वाटते उद्धवीचा जो त्यांचा स्वभाव आहे, त्यांचा जो कार्यकाळ आहे, त्यातून मला नाही वाटत ते युती टिकवतील आणि युतीमध्ये खूप दिवस काही चांगलं होईल. त्यामुळे आता युती संदर्भातली घोषणा थोड्याच वेळात होण्याची शक्यता आहे. पत्रकार परिषद घेतली जाणार आहे दुपारी 1 वाजता. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचितचे प्रकाश आंबेडकर यांची. आज बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे आणि त्यानिमित्तानं औरंगाबादमध्ये बाळासाहेबांच्या शिवसेनेतर्फे हिंदुत्व जागर रॅलीचं आयोजन करण्यात आलं आणि या रॅलीमध्ये संदीपान भुमरेंनी सहभाग घेतलाय. औरंगाबादमध्ये एक रॅली निघाली आहे बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्तानं. बाळासाहेबांची शिवसेना गटानं ही रॅली काढली आहे. संदीपान भुमरे हे देखील या रॅलीमध्ये सहभागी झालेत. औरंगाबादमधली ही दृश्य आहेत. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्तानं ही रॅली निघालेली आहे. हातामध्ये भगवे झेंडे घेऊन शिवसैनिक या रॅलीमध्ये सहभागी झालेत. बाळासाहेबांची शिवसेना या गटाच्या वतीनं हिंदुत्व जागर रॅलीचं आयोजन करण्यात आलंय आणि या रॅलीमध्ये संदीपान भुमरे यांनी देखील सहभाग घेतला. औरंगाबादमधली ही हिंदुत्व जागर रॅली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्तानं काही कार्यक्रम आयोजित केलेले आहेत. त्यापैकीच औरंगाबादमध्ये ही हिंदुत्व जागर रॅली. संदीपान भुमरे हे स्वतः या रॅलीमध्ये सहभागी झालेत. आणि आपण बघतो की फार मोठ्या प्रमाणामध्ये जे आहेत शिंदे गटाचे समर्थक असतील, कार्यकर्ते या रॅलीमध्ये जे आहेत सामील झालेले आहेत. आणि या रॅलीची सुरुवात कुठून होते सांगतो. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या कार्यालयाच्या समोरून ही रॅली सुरू होते. आणि आपल्याला माहित आहे की औरंगाबादेतून शिंदे गटामध्ये फार मोठ्या प्रमाणात बंडखोरी होऊन शिंदे गटात गेलेले आहेत आणि त्याच शिंदे गटाची रॅली ही आहे. आणि आपण बघतोय भुमरे साहेब स्वतः बाळासाहेब ठाकरे यांचा कटआउट घेऊन हातात या ठिकाणी उभे आहेत. राजेंद्र जंजाळ जिल्हाध्यक्ष या ठिकाणी आहेत. दादा काय म्हणाल, बाळासाहेबांना अगदी डोक्यावर घेतलंय तुम्ही. आज बाळासाहेबांची जयंती आहे आणि जयंती आज ही संभाजीनगरमध्ये मोटरसायकलची रॅली काढून आपण पाहिलं असं भव्य अशी ही रॅली निघालेली आहे. मला वाटतं आतापर्यंतच्या इतिहासात
ही पहिल्यांदा एवढी मोठी रॅली बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त निघालेली आहे. उद्धव ठाकरे गटाचा काही मोठा कार्यक्रम दिसत नाही, शिंदे गटाचा कार्यक्रम मात्र मोठा आहे. मला एकच सांगायचं की आम्ही जरी रक्ताचे वारसदार नसलो पण आम्ही विचाराचे वारसदार आहे आणि बाळासाहेबांचे विचार घेऊनच आम्ही पुढे चाललेलो आहे. म्हणून बाळासाहेबांची रॅली काढायचा अधिकार हा फक्त आम्हालाच आहे. शिंदे गटाला. शिंदे गटाला म्हणजे आम्हालाच. पण दुसरी महत्वाची गोष्ट आहे, तुम्ही मागे बोलला होता की बाळासाहेबांच्या जयंती निमित्त नंतर बघा तुम्ही औरंगाबादमध्ये काय चमत्कार होणार आहे. काय चमत्कार काय होणार? तुम्ही आता दिवसांदिवस बघत राहता, जसे दिवस येते जवळ होतच तसं काय काय होतंय. आजच्या रॅलीतून तुमच्या लक्षात आलं असेल की आता इथून पुढं हे सगळे बाळासाहेबांच्या विचारात म्हणजे सामील झालेले. आम्ही बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे चाललेलो. एकनाथ शिंदे साहेब असतील, आम्ही असेल, मग सगळे शहरवासी जिल्हा हा बाळासाहेबांच्या विचाराशी सहमत. तुम्ही म्हणला उद्धव ठाकरे गट पूर्ण खाली होईल औरंगाबाद. 100% खाली होईल. कुठेही शंका घ्यायचं कारण नाही. थोड्या दिवसात ते कमी कमी होत जाणार आहे. एक काही माणूस ठेवणार नाही तुम्ही? कोणीच राहत नाही. काय तुम्ही ठेवणार नाही की लोकच राहणार? लोकच राहत नाही. लोकच राहत नाही. आम्ही ठेवण्यापेक्षा लोक हे बाळासाहेबांच्या विचाराचे आणि शिंदेसाहेब बाळासाहेबांची शिवसेनेचे विचार घेऊन पुढे चाललेले. काय पोस्टर लागलेले शहरामध्ये, त्याच्यामध्ये बाळासाहेब ठाकरे आणि इतर नेत्याचा फोटो आहे, त्याच्यामध्ये बाप बाप असतो अशा पद्धतीचं एक वाक्य लिहिलं. ठीक आहे ना, कोणाला काय लिहायचं ते लिहून द्या. औरंगाबादमधली ही रॅली आणि त्यासोबत आता पुढच्या बातमीकडे वळतोय. महाराष्ट्रामध्ये शिवशक्ती आणि भीमशक्ती प्रयोग होण्याआधीच महाविकास आघाडीमध्ये फुटीचे संकेत मिळत आहेत. कारण उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस पक्षाला प्रकाश आंबेडकर यांना सोबत घेण्याचा कोणताही प्रस्ताव दिलेला नाही. प्रकाश आंबेडकर यांचा काँग्रेस पक्षाला प्रस्ताव न आल्यामुळे काँग्रेस पक्ष आंबेडकरांना महाविकास आघाडीमध्ये घेण्यास अनुकूल नाही असं कळतंय. चर्चेशिवाय काँग्रेस पक्ष प्रकाश आंबेडकरांना सोबत घेणार नाही आणि प्रकाश आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी आमच्याशी उद्धव ठाकरे यांची काँग्रेसशी काहीही चर्चा झालेली नाही आणि उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस नेत्यांशी संवाद साधला असता प्रस्तावाशिवाय प्रकाश आंबेडकरांना सोबत घेणार नाही असं काँग्रेसकडून सांगण्यात आलेलं आहे. ही बातमी पाहणार आहोतच, मात्र थेट जाऊया चंद्रकांत पाटील यांच्या पत्रकार परिषदेत. सगळ्यांना मान्य तोपर्यंत कमळ चिन्ह हाच उमेदवार असं म्हणून कामाला सगळ्यांनी सुरुवात केलेली आहे. 3 समित्या केल्या आहेत. एक समिती आहे राजकीय समिती की ज्या राजकीय समितीमध्ये आमदार माधुरीताई मिसाळ प्रमुख असतील आणि माननीय माजी खासदार संजय नाना काकडेंपासून गणेश बिडकरपासून हेमंत रासने, आमचे धीरज घाटे, स्वतः शैलेजी टिळक अशी सगळी मंडळी एका समितीत असतील. दुसरी समिती जी आहे ती प्रामुख्याने संघटनात्मक आहे. मग आमची सगळी ताकद जी आहे ते बूथ प्रमुख बूथ समिती आहे, शक्ती केंद्र प्रमुख शक्ती केंद्र समिती आहे. असा सगळा आमचा संघटनात्मक ढाचा उभा करण्याचं काम आमचे शहराचे संघटन सरचिटणीस राजेश पांडेजी करतील. त्याला आमचे शहराचे सरचिटणीस राजेश ऐनपुरे सहाय्यक म्हणून काम करतील, जे स्वतः कसब्यातले आहेत, नगरसेवक आहेत, उत्तम प्रशासक आहेत. तिसरी समिती आमची वेगवेगळ्या कामांची असते, ज्याला आम्ही निवडणूक संचालन समिती असं म्हणतो. कसबा विधानसभेचे आमचे अध्यक्ष प्रमोदजी कोंढरे हे त्या समितीचे प्रमुख असतील आणि मग 20 त्याची डिपार्टमेंट आहे, ते हळूहळू त्याची एक खाते प्रमुख, मग कॉर्नर सभांचा प्रमुख, मोठी सभा प्रमुख असं ते करेल. माननीय गिरीशजींच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक चालेल आणि शहराचे अध्यक्ष आमचे जगदीशजी मुळीक यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक चालेल. असा गिरीशजींपासून जगदीशजींपासून ते राजेश पांडे आणि नाना काकडेंपासून सगळ्यांना इन्व्हॉल्व करून ही निवडणूक, जरी आपला परंपरागत मतदारसंघ असला तरी आपल्याला मार्जिन कसं वाढेल. महाविकास आघाडीचं सरकार जाऊन माननीय एकनाथजी आणि माननीय देवेंद्रजींचं, बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी अशा दोन्ही मिळून पक्षांचं सरकार आल्यानंतर ज्या प्रचंड विकासाच्या योजना, रेंगाळत पडलेल्या योजनांना स्पीड मिळाला, त्याचा परिणाम म्हणून अधिक मार्जिनने जिंकणारी निवडणूक कशी होईल असा प्रयत्न केला पाहिजे. मी आज बाळासाहेब ठाकरेंना, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंना वंदन करतो. आम्ही सगळेजण हे मानणारे आहोत की बाळासाहेबांचे
महाराष्ट्रावर, महाराष्ट्राच्या विकासावर, हिंदुत्वाच्या रक्षणामध्ये एक मोठं योगदान आहे आणि त्यामुळे त्यांना अभिवादन करतो आणि ह्या निवडणुकीची तयारी सुरू झाली असं घोषित करतो. बिनविरोधसाठी प्रयत्न केले जाणार नाही. बिनविरोधसाठी प्रयत्न तर आम्ही करणारच, पण असे प्रयत्न सुरू होण्यापूर्वीच महाविकास आघाडीच्या महान नेत्यांनी निवडणूक होणार असं सूचित केलेलं आहे, तयारीला लागलेलं आहे. काही उमेदवारांनी आपले पोस्टर्स लावणंही सुरू केलेलं आहे आणि त्यामुळे बिनविरोधसाठी प्रयत्न करत असताना गाफील न राहता निवडणूक होईल असं मानून आम्ही तयारीला लागलेलो आहोत. मग त्यांनी जे आर्ग्युमेंट केलंय महाविकास आघाडीकडून की यापूर्वी ज्या 3 पोटनिवडणुका झाल्या, ज्या आमदारांच्या निधनानं रिक्त झालेल्या होत्या महाविकास आघाडीच्या संदर्भात, तिथे भाजपनं बिनविरोध निवडणुका होऊ दिल्या नाही, जाणीवपूर्वक होऊ दिल्या नाही. त्यामुळे आता आमच्याकडून ती अपेक्षा करू नये असं म्हणत तुमच्याच कोर्ट हा जसा दाखला देतात, आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये पत्रकारांनी, राज्यकर्त्यांनी रिसर्च डिपार्टमेंट वाढवलं पाहिजे. हा जसा दाखला देतात तसं राजू सातव गेल्यानंतर आम्ही बिनविरोध दिली. त्यामुळे असेही दाखले खूप मोठ्या प्रमाणात काढता येतील. मग आम्ही अंधेरीची बिनविरोध दिली म्हटल्यानंतर तुम्ही म्हणाल की नाही तुम्ही जिंकणारच नव्हतं. म्हणजे काय पड्यात फिरवी मेरी टांग ऊपर, अशा वेळेला आर्ग्युमेंटच करता येत नाही. त्यामुळे मोठी परंपरा भारतीय जनता पार्टीची त्या वेळेला, म्हणजे राजू सातवच्या वेळेला तर काँग्रेसने राजू सातवांच्या पत्नीला नाही दिली, तर रजनी पाटलांना दिली, तरी आम्ही बिनविरोध सोडली. मग विधान परिषदेला राजू सातवांच्या पत्नीला दिली, त्यावेळेला आम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकलो असतो की राजूच्या पत्नीला तेव्हा आम्ही करतो, पण म्हणलं की नाही तुमची सीट आहे, तुम्ही बिनविरोध करा. आणि मग राजू सातवच्या पत्नीला विधान परिषद दिली, तर ती आम्ही बिनविरोध केली. पालिकेच्या निवडणुकीची सगळी यातूनच तयारी होणार आहे की त्याच्यासाठी वेगळी तयारी असणार? नाही, पालिकांच्या निवडणुकांची आमची 5 वर्ष आमचं महानगरपालिकेमध्ये सरकार असतानाही तयारी असायची. महानगरपालिका बरखास्त झाल्यानंतरही तयारी रोज सुरू आहे. एक नगरसेवक एक प्रसंग सोडत नाही आहे. मग तो मकर संक्रांतीचा विषय असेल, मग कालचा हिंदू गर्जना मोर्चा असेल, सगळ्या विषयामध्ये आमचे नगरसेवक हे अलर्ट आहेत. याचं कारण नगरसेवक हे पद असो नसो लोकांची सेवा करायचीच आहे. साधारणतः आज शहराचे अध्यक्ष महेशजी लांडगे मला भेटायला येणार आहेत. तर सध्या थोडी माझी ही उठून जाण्याचा जो माझा स्पीड आहे तो ह्या ऑपरेशनमुळे थोडा कमी झाला, तर ते स्वतः भेटायला येतील. बहुधा 25 तारखेला मला दुपारी 3 पासून पिंपरी चिंचवडमध्ये महानगरपालिका आणि महेश लांडगेंचा तो मोठा उत्सव अशी ॲक्टिव्हिटी आहे. मी त्यांना असा आग्रह करणार आहे की दुपारी 1ला तिथली लावा, पण महेशजी आल्यानंतर संध्याकाळी ठरेल. कसब्यात इच्छुकांची संख्या जास्त दिसते कसब्यात. हे बघा, राजकारणामध्ये येणारा जो आहे त्याने आपण केव्हा तरी नगरसेवक होऊ, केव्हा तरी आमदार होऊ, केव्हा तरी खासदार होऊ अशी महत्त्वाकांक्षा ठेवायचीच असते. त्याच्याशिवाय तो त्याचा ओरा ज्याला म्हणतात, त्याची स्ट्रेंथ ज्याला म्हणतात, त्याची ताकद ज्याला म्हणतात, ते वाढवू शकत नाही. कारण शेवटी समोर एक टार्गेट लागतं. पण आमच्या पार्टीतलं हे वैशिष्ट्य असं आहे की ज्या दिवशी प्रदेश निर्णय करतं सगळेजणं त्या ज्याला तिकीट मिळालं त्याच्या मागे उभे राहतात आणि अतिशय उत्तम काम करतात. स्वतः घरातील दिला नाही, पण आम्ही घरातला देणार नाही असं कोणी सांगितलं? तुम्ही घरातलाच देणार असा अर्थ काढायचा नाही. आमचा निर्णय जो आहे तो आमच्या प्रदेशाची मगाशी म्हटल्याप्रमाणे 3 कमिट्या करते. त्यातलं फायनल शिक्कामोर्तब जे आहे ते दिल्लीमध्ये होतं. बाकीच्यांना पार्टीच माहिती नाही. नुसतंच दावे माहिती आहेत की आमची पार्टी लोकशाही मार्गाने चालते, आमचा हा प्रमुख आहे, आमचा तो प्रमुख आहे, पण व्यवहारात तर काही दिसत नाही. तर आमची पार्टी पूर्ण लोकशाही मार्गाने चालते. आता इच्छुकांची नावं ही प्रदेशाकडे पाठवली जातील. प्रदेश त्यातली 3ची शॉर्टलिस्ट करते सगळ्या बैठकांमध्ये मान्यता घेऊन, मग ती दिल्लीला जाते आणि दिल्लीचं पार्लमेंटरी बोर्ड घोषित करतं. आमची घोषणासुद्धा गल्लीत होत नाही, दिल्लीत होती. इच्छुकाची नाराजी दूर करताल का? इच्छुकाची नाराजी इच्छुकांमध्ये किती नाव आहेत अशी नाराजी दिल्लीला पाठवलेलं आहे? नाही, तुमचं पण असू शकतं काय इच्छुक हा इच्छा व्यक्त करतो. निर्णय झाल्यानंतर त्याची नाराजी काही राहत नाही.
त्यांनी सर्वे वगैरे काही केलाय असं तो चर्चा होती, तो अलीकडे करावाच लागतो. केलाय का? हो केलं. कुणाचं नाव आलंय? हा तर ते नाव सांगितलं तर मग मजा घ्या. एवढंच मी म्हणेन की सर्वे अजून चालू आहे. मुंबईत आज बाळासाहेबांच्या तैलचित्र लावण्याचा कार्यक्रम सगळे आमदार गेलेले आहेत. मला तब्येतीमध्ये जाते. हां राजकीय अजेंडा राबवला जातो असं आरोप संजय राऊतांकडून केला जातोय. संजय राऊतांनी वेगळं काय म्हणायचं असतं. जरा ते जेलमधून बाहेर पडल्यानंतर 4 दिवस शांत होते, तसं वाटलं की बा आता त्यांची शांतता सुरू झाली, पण नाही. त्यामुळे संजय राऊतांनी बोललेलं आता कोणी पूर्वी कसं व्हायचं की संजय राऊत काय बोलले असं सकाळी माझ्यासहित सगळ्यांना उत्सुकता होती, कारण मला त्याच्यावर बोलायचं असायचं. आता माझ्यासहित सामान्य माणसासहित संजय राऊत कधी बोलले काय बोलले तुम्ही सांगितल्यानंतरच कळतं. आता ते तिकडून बोलले का, काश्मीरमधून बोलले का आलेत मुंबईत, एवढं पण माहिती. काश्मीरमधून बोलले का आलेत, मुंबईत आलेत का? ऑपरेशन झाले का? मुंबईत आलेत दादा? ते नाही ते रुटीन ऑपरेशन आहे, कॅटरॅक्ट. हां चला झालं. ओके. ब्रेकनंतर स्वागत आणि मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये आता पुढची बातमी आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सहअध्यक्ष श्याम मानव यांच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली आहे. बागेश्वर धाममधील धीरेंद्र कृष्ण महाराज यांच्यावरील आरोपांनंतर श्याम मानव यांना धमकीचे फोन यायला सुरुवात झाली आणि त्या पार्श्वभूमीवर त्यांच्या सुरक्षेत वाढ केली आहे. श्याम मानव सध्या नागपूरच्या रवी भवन इथल्या कॉटेजमध्ये मुक्कामी असून त्यांच्या कॉटेज बाहेर आणखी पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आलाय. आज बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे आणि शिवसेनेमध्ये 2 गट निर्माण झाल्यानंतर बाळासाहेबांची जयंती आज होते आणि शिंदे आणि उद्धव ठाकरे या गटाच्या वतीनं ही जयंती साजरी केली जाते. दादरमधल्या बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला फुलांची आरास करण्यात आली आहे. काही शिवसैनिक सकाळपासूनच बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यासाठी शिवाजी पार्कमध्ये आलेत, स्मृतीस्थळी आलेत. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे कार्यक्रम जयंतीचे फक्त मुंबईत नाही, देशभरात जिथे जिथे मराठी माणूस आहे पोचला आहे त्या जगाच्या कानाकोपऱ्यात बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन केलं जातं. बाळासाहेबांना मनापासून आदरांजली आणि श्रद्धांजली अर्पण करते. आमच्या दोन्ही पवार आणि ठाकरे कुटुंबाचे 5 दशकाचे ऋणानं बंध आहेत. दादा, मी आणि अर्थातच पूर्ण पवार कुटुंब, सुळे कुटुंब आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांचं खूप 5 दशकाचं. तर बाळासाहेब ठाकरे जयंतीनिमित्तानं अभिवादन करताना उपमुख्यमंत्र्यांनी ठाकरेंवरती टीका केली. बाळासाहेबांनी नातं हे रक्तानं होत नाही, त्यांच्याशी विचारांची नातं हे खरं नातं आहे असं फडणवीसांनी म्हटलंय. आणि ज्यांच्या आशीर्वादानं प्रेरणा घेऊन आपण सर्व लोक या ठिकाणी काम करतो ते हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख आदरणीय वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना अर्पित करतो. बाळासाहेबांचे नातं हे रक्ताने होत नाही, ते विचाराने करावं लागतं. विचारांचं नातं हे बाळासाहेबांचे खरं नातं आहे आणि जो विचारांचं नातं या ठिकाणी सांगेल तोच खरा बाळासाहेबांचा अनुयायी असेल. बाळासाहेबांना मानवंदना देताना आपण हा निर्धार करूया की ज्या विचारांनी बाळासाहेबांनी शिवसेना उभी केली तो विचार मरू दिला जाणार नाही. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं आशीर्वाद आणि मार्गदर्शन आम्हाला नेहमीच लाभत राहो. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी देखील बाळासाहेब ठाकरेंना श्रद्धांजली वाहिली. मात्र श्रद्धांजली वाहत असताना राणेंनी बाळासाहेबांची क्षमा मागितली. बाळासाहेबांच्या अखेरच्या दिवसात भेट घेता न आल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. काही लोकांमुळे शिवसेना सोडल्याचं नारायण राणे म्हणाले. बाळासाहेबांनी धर्म आणि राष्ट्रहिताबाबत कधीही तडजोड केली नाही असा टोला राणेंनी नाव न घेता उद्धव ठाकरेंना लगावला.
पुढची बातमी. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी कोरोना काळामध्ये बीएमसीत मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केलाय. युवा सेनेच्या वैभव थोरात यांनी 6 ते 7 कंपन्या स्थापन केल्या. कोरोना सेंटरला जेवणाचं, लॉन्ड्री आणि सॅनिटायझर पुरवठा अशी कामं केली. कोणताही अनुभव नसताना त्यांच्या कंपनीला अशी कंत्राटं देण्यात आली. प्रत्यक्ष पुरवठ्यापेक्षा जास्त बिलं देण्यात आली आणि आपसात ती वाटली गेली असा गंभीर आरोप संदीप देशपांडे यांनी केलाय. यावेळी त्यांनी काही चॅट्स आणि पुरावे देखील सादर केले. युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांचं नाव आहे वैभव थोरात आणि यांनी एक 6-7 कंपन्या वेगवेगळ्या लोकांच्या नावाने रजिस्टर करून त्या स्थापन केल्या. त्याचे जीएसटीचे प्रमाणपत्रही आमच्याकडे आहेत, तेही तुम्हाला आम्ही देऊ. ब्रेकनंतर पुढची बातमी. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सहअध्यक्ष श्याम मानव यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. याचं कारण म्हणजे बागेश्वर धाममधील धीरेंद्र कृष्ण महाराज यांच्यावरच्या आरोपांनंतर श्याम मानव यांना धमकीचे फोन येत असल्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा वाढवली आहे. श्याम मानव सध्या नागपूरच्या रवी भवन इथल्या कॉटेजमध्ये मुक्कामी आहेत आणि त्यांच्या कॉटेज बाहेर आणखी पोलीस बंदोबस्त तैनात ठेवलाय. अनिसचे श्याम मानव सध्या नागपुरात आहेत आणि तिथे त्यांच्या कॉटेज बाहेर सध्या प्रचंड पोलीस बंदोबस्त आहे. याचं कारण म्हणजे त्यांना धमकीचे फोन येऊ लागलेले आहेत आणि म्हणूनच त्यांच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली आहे. आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे नागपुरातून आपल्या सोबत आहेत. उदय, श्याम मानव जिथे आहेत तिथे काय नेमकी परिस्थिती आहे? मी तुम्हाला आता ही सगळी थेट दृश्य दाखवतो. याच रवी भवनच्या कॉटेजमध्ये जे आहेत ते श्याम मानव मुक्कामी आहेत आणि याच कॉटेजमधून सध्या जे बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण महाराज आहेत त्यांच्यावरती जे आहे ते वाद सुरू आहे. याच कॉटेजमधून जे आहे ते श्याम मानव रोज माध्यमांशी देखील संवाद साधत आणि इथूनच सध्या सगळा हा पत्रव्यवहार चालू आहे. मात्र श्याम मानव इथे आहेत आणि बागेश्वर धामचे जे महंत आहेत त्यांच्यावर ज्या पद्धतीनं वाद चालू आहे, कारण ते ज्या पद्धतीनं दावा करतात तो दावा अंधश्रद्धा असल्याचा दावा श्याम मानव यांच्याकडून केला जातो. त्यामुळे गेल्या काही दिवसांमध्ये हा सगळा वाद चर्चेत आलेला आणि या वादाच्या पार्श्वभूमीवर श्याम मानव यांना जीवे मारण्याच्या धमक्या गेल्या 2 दिवसापासून येत आहे आणि याची तक्रार आता पोलिसांकडे केल्यानंतर जे आहे ते मोठा पोलीस बंदोबस्त श्याम मानव यांच्या कॉटेज बाहेर तैनात करण्यात आलेला. आपण पाहतोय की स्थानिक पोलीस स्टेशनचे कर्मचारी आणि SPUचे कर्मचारी श्याम मानव यांच्याकरता तैनात करण्यात आलेला. खरं तर त्यांना आधीच वाय सुरक्षा, मात्र आता त्या सुरक्षेत वाढ करण्यात आलेली आहे. इतकंच नाही तर सशस्त्र बंदूकधारी जे पोलीस आहेत ते देखील त्यांच्या कॉटेज बाहेर तैनात करण्यात आलेला आहे. खरं तर दिवसभर त्यांना भेटायला येणारे इथे नागरिक असतात त्यांची नोंद सुद्धा आता आजपासून येथे करायला सुरुवात झालेली आहे. PSI दर्जाचे एक अधिकारी दिलेले आहे. त्यांना ज्या पद्धतीने जीवा मारण्याच्या धमक्या येतात किंवा त्यांच्या जीवाला कुठलाही धोका उत्पन्न होऊ नये या दृष्टीने जी आहे ती पोलीस काळजी करतात. आपल्यासोबत श्याम मानव यांचे सहकारी आहेत हरीश देशमुख, त्यांच्याकडून जाणून घेऊया. सर, मला सांगा काय नेमके फोन त्यांना येत आहे आणि किती त्यांच्या जीवाला धोका आहे? काय धीरेंद्र महाराजा ज्यावेळेस नागपूरला आले त्यांनी दिव्य दरबार भरवला आणि त्या दिव्य दरबारामध्ये काही चमत्कार मंत्रतंत्र किंवा दुसऱ्याच्या मनातले विचार सांगणे अशा प्रकारचे चमत्कार ज्या इथं व्हायला लागले त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये जादूटोणा विरोधी कायदा असल्यामुळे आणि जादूटोणा विरोधी कायदा 2013चे ते जादूटोणा विरोधी कायदा अंमलबजावणी समितीचे प्राध्यापक श्याम मानव ते सहसंघटक आहे आणि त्यामुळे त्यांनी ही आपली स्वतःची जबाबदारी ओळखून ते तर नागपूरला सायन्स अधिवेशनासाठी आले होते, परंतु ह्या ठिकाणी व्हायोलेशन होत आहे कायद्याचं. जादू ड्रग अँड मॅजिक रेमेडी ॲक्ट 1954 याचासुद्धा भंग होत आहे हे ज्यावेळेस लक्षात आलं आणि त्यांची काही व्हिडिओज या ठिकाणी प्रसारित झाले त्या अनुषंगाने दखल घेऊन यांच्या पोलीस कमिशनरला त्यांनी तक्रार दाखल केली आणि सरळ आमची समितीचं प्रबोधनाचं काम करते आणि ती दिव्य शक्ती दाखवून स्वतःमध्ये आध्यात्मिक शक्ती आहे असं भासवून. त्यांना काही धमकीचे फोन आल्याची देखील माहिती आहे. कोणी हे फोन केलेला आहे, किती फोन आलेला आहे आणि किती त्यांच्या जीवाला इथे धोका आहे? त्या दिवशीपासून बाबाला 30 लाख रुपयाचं चमत्कार दाखवण्याचं आव्हान करण्यात आलं. त्यावेळेसपासून पूर्ण बवाल झाला आणि त्यांच्या भक्तांनी कोणत्याच प्रकारची पुढे न येता किंवा आपली तयारी न दाखवता सिद्ध करण्यासाठी आपली शक्ती त्यांनी सरळ प्राध्यापक श्याम मानव यांच्यावर आक्षेप घेतला. त्यांनी धमक्या यायला लागले, मोबाईलमधून धमक्या यायला लागल्या, आम्हाला फोन यायला लागले, आमच्या कार्यकर्त्यांना आम्हाला धमक्या यायला लागला, तुम्हाला मारून टाकू, दाभोळकरसारखा तुमचा आम्ही परिणाम करू वगैरे. आणि त्यांनी आमच्या विरुद्ध मोर्चा पण काढला. श्याम मानवांच्या तोंडावर त्यांनी क्रॉस मारला. हे सगळे लक्षण आहे की त्यांनी धमक्या दिल्या आणि पोलिसांना काल आम्ही ज्या पद्धतीने दाभोळकर करण्यात आला तशाच पद्धतीची धमकी श्याम मानव यांना दिली आणि त्या धमकीच्या पार्श्वभूमीवर जो आहे तो आता मोठा पोलीस बंदोबस्त त्यांच्या कॉटेज बाहेर तैनात करण्यात आलेला आहे. उदय, धन्यवाद सगळ्या माहितीसाठी.
दुसरीकडे नाशिकमध्ये आज अंधश्रद्धा निर्मूलन कायदा रद्द करण्यासाठी साधू महंत आक्रमक झालेत आणि नाशिकच्या रामकुंडावरती साधू महंतांची आज दुपारी बैठक होणार आहे. अंधश्रद्धा निर्मूलन कायदा रद्द करण्याची त्यांची मागणी आहे. कायदा रद्द केला नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा साधू महंतांनी दिलाय. त्यामुळे आज दुपारी होणाऱ्या या बैठकीकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. अंधश्रद्धा निर्मूलन कायदा रद्द करा अशी या साधू महंतांची मागणी आहे. सर्व मंडळी एकत्र येऊन आणि राज्य सरकारला निवेदन करणार आहे की अंधश्रद्धा निर्मूलन कायदा हा महाराष्ट्रातनं लवकरात लवकर रद्द करावा. कारण या कायद्याचा जो उद्देश आहे हा कुठेतरी भरकटला आहे. फक्त आणि फक्त हिंदू धर्मगुरूंना टार्गेट केलं जात आहे. त्यामुळे हा कायदा लवकरात लवकर रद्द व्हावा. अपने अनुसार जीने का पूर्ण अधिकार है. शास्त्रों के अनुसार, वेदों के अनुसार, पुराणों के अनुसार, उपनिषदों के अनुसार जीने का पूरा अधिकार है. इसीलिए मैं अंधश्रद्धा निर्मूलन समिति के द्वारा पास कराए गए इस एक्ट का पूर्णतः बहिष्कार करती हूं. आता बातमी आहे सिंधुदुर्गातून. तिथे कणकवलीमध्ये नगराध्यक्ष आणि विरोधी नगरसेवकांमध्ये भर रस्त्यात बाचाबाची झाली. एकमेकांच्या अंगावरती ते धावून गेले. कणकवली शहरातील पाईपलाईन फुटून गटार खचल्याच्या विषयावरून वादंगत झाला. सत्ताधारी भाजप पक्षाचे नगराध्यक्ष समीर नलावडे आणि उद्धव ठाकरे शिवसेनेचे नगरसेवक यांच्यामध्ये ही बाचाबाची झाली. कणकवलीतल्या या राड्यासंदर्भातली माहिती घेऊयात. विशाल रेवडेकर आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईनवरती आहेत. विशाल, मागील अनेक दिवस कणकवली या शहरात वाद चालू आहे. सत्ताधारी पक्षाचे भाजपचे जे नगराध्यक्ष आहेत समीर नलावडे, तसं विरोधी पक्षाचे ठाकरे गटाचे जे काही नगरसेवक आहेत यांच्यात बाचाबाचीचे प्रमाण चालूच होतं. मात्र आज त्याचं रस्त्यावर हाणामारीत रूपांतर झालं, धक्काबुक्कीत रूपांतर झालं. गटारामध्ये पाईपलाईन जी होती ती फुटली आणि त्याच्यातून काही वाद निर्माण झाले आणि वादाचं रूपांतर हाणामारीत झालं. जे आपण पाहतोय की ज्या पद्धतीत नगराध्यक्ष जे आहेत समीर नलावडे हे देखील त्या ठिकाणी उपस्थित आहेत. तर विरोधी पक्षाचे नगरसेवक जे आहेत सुशांत नाईक, वैभव नाईक यांचे बंधू आहेत ते, आणि हे देखील त्या ठिकाणी उभे आहेत. असे हा जो वाद आहे हा वाद विकोपाला जाऊन अखेर ते धक्काबुक्कीत रूपांतर झालं. विशाल, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. सिंधुदुर्गात कणकवलीमध्ये नगराध्यक्ष आणि विरोधी नगरसेवक यांच्यामध्ये बाचाबाची झाली. राज्यातल्या मुस्लिम जिल्ह्यांची नावं बदलण्याच्या सरकारच्या निर्णयावरती सपा नेते अबू आझमी यांनी टीका केली आहे. फक्त मुस्लिम नावच का, महाराष्ट्राचं देखील नाव बदलून छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव देऊन टाका असा संताप त्यांनी व्यक्त केला. तसंच वंचित आणि उद्धव ठाकरे पक्षाच्या युतीवरती सुद्धा त्यांनी नाराजी व्यक्त केली. प्रकाश आंबेडकरांनी नेहमीच धोका दिलाय, आता ते उद्धव ठाकरेंसोबत सुद्धा तेच करतील असं अबू आझमी म्हणाले. भाई, जिस तरह से देखा गया है कि कई जिलों के नाम बदले किए, औरंगाबाद का, संभाजी नगर, इस तरह के कई महाराष्ट्र में देखने को मिला. इस पर आपका क्या कहना है? देखिए, इस देश में बहुत सारी बड़ी बड़ी इमारतें, बड़ी बड़ी चीज़ें जो हैं अंग्रेज़ों ने बनवाई हैं, मुग़लों ने बनवाई हैं. अगर आज जो है आप उनके नाम बदल रहे हो तो क्या उन बिल्डिंगों को गिरा देंगे? क्या आप उनको ध्वस्त कर देंगे? क्या आप इस देश में रहकर जिन लोगों ने जो काम किया है उसको तो हम बरकरार रख रहे हैं. जहाँ तक सवाल है यहाँ नाम बदली करने का, नाम बदली करने से मैं समझता हूँ कोई भी डेवलपमेंट नहीं होने वाला है. सिर्फ और सिर्फ मुसलमानों के साथ उनके नाम पे अगर कोई जगह है तो हटा करके 85% हिंदुओं को ये खुश करना चाहते हैं. और मैंने बोला अगर आपको जो छत्रपति शिवाजी महाराज, संभाजी महाराज, इन लोगों के नाम पे रखना है तो आप बहुत सारे ज़िले ऐसे हैं जहाँ पर रायगढ़ जैसे है, थाना है जैसे, और इवन ये बहुत बड़ी हस्ती महाराष्ट्र के हमारे लिए है, देश की बहुत बड़ी हस्ती है. आप महाराष्ट्र का नाम बदली करके छत्रपति शिवाजी के नाम पर पूरा महाराष्ट्र रख दो, छत्रपति संभाजी के नाम पे रख दो, हमें कोई एतराज़ नहीं है. लेकिन सिर्फ और सिर्फ मुसलमानों के नाम को बदली करना, मैं समझता हूँ कि ये जानबूझ करके एक सांप्रदायिकता की जा रही है. और अगर मैं इसका अपोज कर रहा हूँ या मेरी राय, मैं सरकार में नहीं हूँ, मेरे पास कोई सत्ता नहीं है, लेकिन मुझे पूरा हक है कि मैं अपनी राय
दे सकता हूँ। अब महाविकास अभी अलायंस बनाया था MIM के साथ में, कई लोगों के साथ में, कोई अलायंस चला नहीं। ठीक है, ये कर रहे हैं, लेकिन महाविकास आघाड़ी में हम तो सिर्फ इसलिए थे कि सांप्रदायिकता दूर करने वाले, सांप्रदायिकता छोड़कर आने वाले आते हैं तो हम उसका स्वागत करते हैं, लेकिन हमारा कोई अहम रोल महाविकास आघाड़ी में नहीं है। मुंबई से संतोष डिसले के साथ वसीम अंसारी, न्यूज 18। खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवरती टीका केली. सत्ताधाऱ्यांकडे दुसरा कसला अजेंडा नाही आणि त्यामुळे पवार कुटुंबाला टार्गेट केलं जाते, कारण पवार कुटुंबाला टार्गेट केलं की बातमी होते हे त्यांना माहीत असल्याचा टोला सुप्रिया सुळेंनी लगावला. आपण टार्गेट कुणाला करतो? जेव्हा काहीतरी समाजात ते नाणं चालतं, त्याच्यामुळे त्यांच्याकडे दुसरा काही अजेंडाच नाही आता. त्याच्यामुळे आणि पवार कुटुंबाला टार्गेट केलं की त्याची बातमी होते. त्याच्यामुळे आम्हाला टार्गेट करून जर त्यांना पब्लिसिटी मिळत असेल तर मला असं वाटतं आम्ही पण थोडंसं दिलदार व्हायला पाहिजे. बॉलिवूड आणि मुंबईचं समीकरण जगभरात प्रसिद्ध आहे आणि फिल्म सिटीच्या याच वलयाची भुरळ आता इतर राज्यांना सुद्धा पडू लागली आहे. बॉलिवूडचं ग्लॅमर आणि गुंतवणूक आपल्या राज्यात सुद्धा यावी यासाठी इतर राज्यांमध्ये स्पर्धा सुरू आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यानंतर आता पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी देखील फिल्म सिटीसाठी प्रयत्न सुरू केलेत. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान म्हणाले की त्यांचं सरकार पंजाबमध्ये एक मोठी फिल्म सिटी उभारण्याचा विचार करतंय. त्यांनी मुंबईच्या चित्रपट निर्मात्यांना पंजाबमध्ये त्यांचे स्टुडिओ उभारण्याची विनंती केली आहे. 2 दिवसीय मुंबई दौऱ्यावरती आलेले भगवंत मान फिल्म निर्मात्यांची भेट घेत आहेत. सरसंघचालक मोहन भागवत कोलकाता इथे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 126व्या जयंतीनिमित्तानं आयोजित कार्यक्रमात सहभागी झालेत. शहीद मिनार धर्मतळा इथे RSS तर्फे सभेचं आयोजन करण्यात आलं होतं आणि जे काम नेताजी करत होते तेच काम RSS करतंय. आम्ही देखील या देशाच्या समृद्धीसाठी काम करतो असं सुभाष बाबूंनी म्हटलंय. आपणही तेच म्हणतोय असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी सांगितलं. भागवतांचं हे विधान यासाठी महत्त्वाचं आहे कारण सुभाषचंद्र बोस यांची कन्या अनिता बोस यांनी एका दिवसापूर्वीच त्यांचे वडील आणि RSSची विचारसरणी वेगळी असल्याची प्रतिक्रिया दिली होती. तसंच नेताजींची स्वप्न अजून पूर्ण झालेली नाहीत, आपण मिळून ती पूर्ण केली पाहिजेत असं देखील सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले. देश के लिए किसी भी प्रकार का साहस अपने प्राणों की तमा न करते हुए करना, उन्हीं का जीवन उसका आदर्श है. और ये सारा करते समय उन्होंने अपेक्षा कुछ नहीं की. उनको क्या मिला, हमने उनको क्या दिया? हमने कुछ नहीं दिया. उस समय उनको कुछ नहीं मिला. इतने पढ़े लिखे थे, बहुत कमा सकते थे, परंतु देश की स्वतंत्रता के लिए अक्षरशः अपना जीवन उन्होंने वनवास में ही गुजारा, वनवास जैसे कष्टों में ही गुजारा. कितने बार जेल में गए, देश से बाहर जाना पड़ा, सेना बनाकर लड़ना पड़ा. सारा जीवन एक अग्निगर्भ तपस्या है. एक छोटासा ब्रेक घेऊन आपण लगेच परत येतोय. पाहत राहा न्यूज 18 लोकमत. नंतर स्वागत. मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये आणि आता पुढची बातमी आहे. दक्षिण मुंबईतल्या गिरगाव परिसरामध्ये एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीचा काही भाग कोसळला. या दुर्घटनेमध्ये गंभीर जखमी झालेल्या 7 वर्षीय मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. रविवारी रात्री 8च्या सुमारास ही घटना घडली. गिरगावातील कातरलेन इथल्या श्रीपती ज्वेलर्सच्या बांधकामाधीन इमारतीमध्ये हा प्रकार घडला. VP रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतल्या एका इमारतीजवळ ही मुलगी उभी असताना हा अपघात झाला. गुजरातच्या वडोदरा येथे घरामध्ये श्वास गुदमरल्यानं एका दाम्पत्याचा मृत्यू झाला. थंडीपासून बचाव करण्यासाठी या दाम्पत्यानं घरामध्ये लाकडं जाळली होती. लाकडांचा घरात इतका धूर झाला की रात्री त्या दोघांचाही श्वास गुदमरला. गुजरातच्या वडोदरा इथली धक्कादायक घटना. जास्त थंडी असल्यामुळे घरातच लाकडं पेटवली होती आणि त्यामुळे
बंद असलेल्या रूममध्ये धूर झाला आणि त्यातच या दोघांचा श्वास गुदमरला. गोव्यातल्या म्हापसा इथे काल झालेल्या स्फोटाचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय. सुदैवाने या स्फोटात कुणीही जखमी झालं नाही, पण हा स्फोट नेमका कशामुळे झाला हे स्पष्ट झालं नाही. बॉम्ब शोधक पथकाकडून याचा तपास सुरू आहे. गुजरातच्या राजकोटमध्ये एक भीषण अपघात झाला. एका भरधाव वेगानं जाणाऱ्या बाईकस्वारानं वृद्ध व्यक्तीला धडक दिली. या अपघातामध्ये ही महिला जखमी झाली. या महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे. देशाचा 74वा प्रजासत्ताक दिन साजरा होणार आहे आणि याप्रसंगी राजपथावरती कडाक्याच्या थंडीत प्रजासत्ताक दिनाची रंगीत तालीम पार पडली. भारतीय लष्कर, राष्ट्रपतींचे अंगरक्षक आणि भारतीय नौदलाच्या जवानांनी शानदार पथसंचलन केलं. केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या महिला तुकडीनं कर्तव्य पथावरती प्रजासत्ताक दिनाच्या परेडच्या तालिमीदरम्यान शिस्तीचं दर्शन घडवलं. यंदाच्या परेडमध्ये इजिप्शियन सैनिकांचं पथक देखील राजपथावरती संचलन करताना पाहायला मिळणार आहे. Now approaching the saluting dais is mechanized column of infantry combat vehicle BMP-2 of या सगळ्या सविस्तर बातम्यांसोबतच मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये आता आपण इथेच थांबणार आहोत. नमस्कार.